अल्पवयीन मुलीचा छळ करून तिच्या कुटुंबावर हल्ला करणाऱ्या 2 सराईत गुंडांना नाशिकच्या उपनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। या नराधमाच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केला होता। या घटनेनंतर गुन्हे शाखेने आरोपींची धिंड काढली आहे। नाशिकमधील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा प्रेम गांगुर्डे आणि दर्शन उर्फ ओमकार सूर्यवंशी हे दोघे गेल्या काही दिवसांपासून पाठलाग करत होते, तिला त्रास देत होते। रविवारी या दोघांनी पीडितेच्या घरात घुसून धिंगाणा घातला। यावेळी पीडितेच्या आईने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपी गांगुर्डे याने आईला शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच पीडितेचा हात धरून तिचा विनयभंग केला। मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पीडितेच्या भावावरही आरोपीने कमरेचा कोयता काढून फेकून मारला। सुदैवाने नेम चुकल्याने मोठा अनर्थ टळला। या सततच्या जाचाला आणि दहशतीला कंटाळून पीडित मुलीने सोमवारी रात्री फिनेल प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला। तिला तातडीने रुग्णालयात दाखल केल्यामुळे तिचे प्राण वाचले आहे। या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने सूत्र हलवली आणि दोन्ही संशयितांना अटक केली। यानंतर दोन्ही आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या कार्यालयात आणण्यात आलं। यानंतर पोलिसांनी आरोपीची धिंड काढली, तसेच आरोपींना हात जोडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणायला भाग पाडलं। उपनगर पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध विनयभंग, मारहाण आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। नाशिक पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे छेडछाड करणाऱ्या गुंडांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।